आता बघता बघा ना 8 गणपती झाले. आता हा शेवटचा, म्हणजे पहिले पण सांगितलं होतं सुरुवात मोरगावपासून आणि शेवट पण मोरगावपर्यंत सर्कल कंप्लीट होतं. ऊन प्रचंड आहे आणि आज मंडे, त्यामुळं काही ट्रॅफिक नाही आणि दोन्ही पण गणपतीला काहीच गर्दी नव्हती. हे व्ह्यू घरी बसून येणार नाहीत मित्रांनो, थोडं बाहेर पडा. हो हो, येस, कम ऑन, या निघाली मस्त. अष्टविनायक यात्रेचा आजचा चौथा टप्पा सुरू होत आहे. ओझर श्री विघ्नेश्वरपासून. हा तोच गणपती जो अडीअडचणी दूर करतो आणि मार्ग दाखवतो. बघता बघता आपल्या 7 गणपतींचं दर्शन देखील झालं. आजचा हा शेवटचा व्हिडिओ, जेथे आपण रांजणगावला जाणार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग निघूयात रांजणगावसाठी. चला तर मग आता आपण सुरू करूयात रांजणगावचा प्रवास ओझरवरून. तर हा नारायण ओझर जो रोड आहे त्या रोडनेच आपल्याला जायचं आहे, तोच कंटिन्यू करायचा आहे. आणि इथून मग इथे ओल्ड नारायणगाव बायपास, मग परत तो अष्टविनायक हायवे, तोच रोड आहे. रांजणी, वळती, शिंगावी, अष्टविनायक हायवे, कवठे, सोन, सांगवी आणि मध्ये इथे मग आपण पोहोचत रांजणगावला. 65 किलोमीटर्स, 1.5 तास, 1 hour 26 minutes दाखवतं इथे. 2:47. चला तर मग. 7वा गणपती झाला आपला. आता नारायणगावला जायचं आपल्याला, इथून लेफ्ट. धन्यवाद. हे बघा बैलगाडीवरनं घेऊन जात आहेत. आता ट्रॅक्टर आहे, पुढचे बैलगाडी आहेत. हे बघा बैलगाड्या, पारंपरिक पद्धत. साखर कारखाना आहे, साखर कारखान्यात जातात. हे बघा इथे कोबी, पत्ताकोबीचं शेती, हे साखर कारखाना. लागलो आता आपण रांजणगावच्या रोडला. इथून 53 किलोमीटर दाखवत आहे, 1 hour 11 minutes. गाडीवर आहे म्हणून वारं लागतं आहे. थोडंसं जरी थांबलं ना, एकदम ऊन आहे, प्रचंड ऊन आहे, असं घामच येतं. उन्हाळ्यासारखं ऊन वाटतं आहे आत्ता. मग विचार करा की उन्हाळ्यात कसं डेंजर ऊन असेल इथं. असं रस्ता मोकळा आहे, काय ट्रॅफिक नाही आहे. अजून अर्धा तासाचा रस्ता बाकी आपला, 25 किलोमीटर बाकी आहेत रांजणगावला. आजचे 150 किलोमीटर झालेत. आज 2 गणपती झाले, हा 3रा. अष्टविनायक हायवे जे आपण करतोय त्याचंच नाव दिलं आहे त्याला. साखर कारखाने बरेच आहेत. स्वप्न बघा, स्वप्न आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एवढी मेहनत करणार ना आपण, तेवढं होत राहणार कुठल्या पण बाबतीत. असं अडचणी ह्या स्पीड ब्रेकर्स सारख्या आहेत. त्यावेळेस आलं की थोडं स्पीड कमी करायचं, पण गाडी बंद नाही पडली पाहिजे, गाडी पुढे चालूच राहिली पाहिजे. त्या गेले स्पीड ब्रेकर की काय नाही, टॉप गिअर, गाडी स्मूथ. असं प्रयत्न करत राहायचं. मी पण आता तेच ठरवलं आणि करतोय. दॅट्स द थिंग. मजा येते अष्टविनायक करायला, आणि ते पण शास्त्रशुद्ध पद्धतीनं. नॉर्मल जर केलं असतं ना तर 2 ते 2.5 दिवसामध्येच झालं असतं. तर ती एक गोष्ट होती. बट हे थोडं करायचं आहे ना असं, म्हणजे मला केलं तर ना चांगलं करायला आवडतं. इचकेवाडी नाव ना काय काय लय भारी असतात हा गावांचे. काल मी एक नाव बघितलं, कॉमेडी होतं ते, शेमडी म्हणून गावाचं नाव होतं. अरे बापरे, म्हणलं असं पण असतं का. ओके. आणि बाकी सगळे कॉमन नावं होती. इंद्रनगर, बालाजीनगर, इंदापूर, नागापूर. ऊन प्रचंड आहे आणि आज मंडे, त्यामुळं काही ट्रॅफिक नाही आणि दोन्ही पण गणपतीला काहीच गर्दी नव्हती.
अगदी दर्शन छान झालं. लेण्याद्रीचं पण आणि ओझरचं पण. ओझरचं तर तुम्ही बघितलं असेलच आत्ता व्हिडिओजमध्ये. गाभारा इतका भारी आहे ना आतमध्ये, एकदम थंड वाटतं आणि आतमध्ये पण एकदम निवांत दर्शन झालं आमचं. एकदम त्यांनी व्यवस्थित दर्शन करून दिलं, नारळ वगैरे ठेवून परत दिला. छान झालं दर्शन एकदम. आणि आमची फर्स्टच लॉंग ट्रिप आहे 3 डेजची. तर दॅट्स थिंग. वेगळे बरेच एक्सपिरियन्स मिळाले आम्हाला, बऱ्याच गोष्टी. जेव्हा आपण सिंगल असतो ना तर त्यावेळेस थोडंसं वेगळ्या गोष्टीच्याकडं लक्ष द्यायचं असतं. म्हणजे आपण पिलियनबरोबर असतो ना त्यावेळेस आपण दुसऱ्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं असतं. बिकॉज सोबत आपल्या असेल ना तर त्यावेळेस दोघांची काळजी घेणं आपलं असतं. एकटा असेल तर जास्त थोडं वेगळं असतं. दॅट्स वन थिंग. कवठे गाव आलेलं आहे. आता काय नाही, आता थोडंच राहिलेलं आहे. शेवटचे अर्धा तास, 19 किलोमीटर. साखर कारखाना, ट्रॅक्टर्स, हातगाडी, ट्रक्स, नुसता ऊस, नुसता गोडचा पैसा. मालठाण, रांजणगाव, बाबळ, शिक्रापूर. बाईकवर आलं ना तर त्यावेळेस सगळंच कळतं की यार इथे कसं आहे, काय आहे, आपण कुठं आहे. म्हणजे आता इथं जर हे लाईटचे पोल बघितले ना तर हे एंडपर्यंत जात आहे. त्याचा एंडच दिसत नाही, समोरपर्यंत एंड चालूच आहे ते. म्हणजे केवढं आहे हे ट्रान्समिशन, जबरदस्त. खूप मोठी कामं असतात ही सगळी आणि आपण किती छोटे आहोत हे असं बाहेर फिरल्यावरच कळतं. नाहीतर आपल्याला वाटत असतं की मीच भारी, मीच मोठा, मीच काय. पण ॲक्च्युअलमध्ये किती गोष्टी आहेत, किती काय, आणि जग किती मोठं आहे. हे तर आत्ता आपण फक्त पुणे आणि मुंबईमध्येच फिरलो. तर तो जर आपण म्हटलं मलठण आलं, मलठण पोहोचलो आपण रांजणगाव महागणपतीला. एकदम समोरच आलो गणपतीच्या. गणपतीकडे तर आलंय. रांजणगाव येथे विराजमान असलेले गणपती म्हणजे श्री महागणपती, जेथे स्वतः भगवान शिवांनी गणेशाचा आशीर्वाद घेतला. पुराण कथेनुसार ऋषी गृमत्सुत यांचा पुत्र त्रिपुरासुर गणेश मंत्राच्या तपस्येने अपार शक्तिशाली झाला. गणेशाने त्याला 3 पुरा सोना, चांदी आणि लोखंड दिले आणि फक्त शिवच त्याचा संहार करू शकतील असा वर दिला. या वरदानामुळे त्रिपुरासुराने 3ही लोकांमध्ये हाहाकार माजवला आणि कैलास पर्वतही जिंकले. देवांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी गणेशाची उपासना केली. गणेशाच्या मार्गदर्शनाने शिवांनी सहस्त्रनाम पठन करून त्रिपुरासुराचा संहार केला. हीच ती भूमी रांजणगाव, जेथे महागणपती शक्ती, विजय आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. आज रांजणगाव गणपतीचे दर्शन करून आपली पुढची म्हणजे शेवटचा गणपती मोरगावला आपण प्रस्थान करूयात. चला तर मग थोडं जेवण करून आता आम्ही चाललो आहे आपल्या शेवटच्या गणपतीकडे, तो म्हणजे मोरगावचा. तो इथून आहे 1 तास 20 मिनटं, म्हणजे 68 किलोमीटरवर आहे. इथे ट्रॅफिक दाखवत आहे. बघता बघा ना 8 गणपती झाले. आता हा शेवटचा, म्हणजे पहिले पण सांगितलं होतं सुरुवात मोरगावपासून आणि शेवट पण मोरगावपर्यंत सर्कल कंप्लीट होतं, राईट. तर ते आत्ता आपण करत आहोत कंप्लीट. मजा आली, बऱ्याच गोष्टी शिकलो, राईट. अजून बाकी आहे. आता प्लॅन असा आहे की पुण्यामध्येच थांबणार घरी आणि मग जाऊ आम्ही नेक्स्ट डे मुंबईला, बिकॉज रात्री पण उशीर होईल. बऱ्याच गोष्टी शिकलो आणि पहिली लॉंग ट्रिप असल्यामुळे ना बरेच माझे काय ऑब्झर्वेशन्स आहे, तर त्याची मी एक वेगळी व्हिडिओ बनवेल. त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअर करेल. काय गोष्टी केल्या पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजे. आणि जर तुम्ही तुमच्या पिलियनबरोबर असाल तर कोणत्या गोष्टी अजून केल्या पाहिजे कन्सिडर.
संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आपण चाललो आहे मोरगावला. इथून आत्ता दाखवत आहे की मी 6:30पर्यंत पोचलो मी. मोरगाव 67 सिद्धटेक 70. शिरूर सांगवी रोड आहे हा. मस्त रोड आहे. शेतात ना एकदम भारी चालला. छान रोड आहे. इथून आता पुढून आपल्याला या 1.5 किलोमीटरवरून राईट दाखवत आहे. शिरूर सातारा रोडला कनेक्ट होईल. मग तिथून पुढे मोरगाव. शिरूर सातारा रोडला आता आपण लागलेला आहे. 57 किलोमीटर अजून इथून मोरगाव दाखवत आहे. जेजुरी पण ऑब्झर्व केले मी या हायवेला. जे काही हेवी व्हेकल्स वगैरे आहेत ना ते थोडंसं राईटनी जात आहेत लेनला. म्हणजे इथून बघा तुम्ही आता हे सगळे 2 व्हीलर्सवाले जात आहेत. मग इथून ह्यांना जागा मिळते. म्हणजे हा जर बघितला ना तर हा सिंगल लेन रोड आहे. तर ही एक खूप भारी गोष्ट ऑब्झर्व केली की जेणेकरून 2 व्हीलरवाले जे आहेत ना त्यांना पण जागा मिळेल. म्हणजे तिथून ओव्हरटेक पण करतात. मी पण आत्ता एक 3-4 ओव्हरटेक केले लेफ्ट साईडनी केले. इट्स नॉट रेकमेंडेड बट इथे ते जायला जागा देत आहेत राईट. सो दॅट्स द वन थिंग. मतलब हे ऑब्झर्व केलं होतं मी. सो हे अजून कोणी ऑब्झर्व केलं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा इथून आत्ता मी ओव्हरटेक केला. मला प्रॉपर जागा ठेवली त्याने प्रॉपर आणि मग मी इथून ओव्हरटेक करून टाकला असं. तर हा एक चांगला पार्ट मला या हायवेवर दिसला. त्याच्या आधी मी ती ऑब्झर्व केलं नव्हतं. मोस्टली बघा इथं जे गावाकडचे लोक वगैरे दिसतात हे सगळे त्या लेननीच जात आहेत राईट. सो ती एक अवेअरनेस पण इथे आहे राईट. गुड थिंग, न्यू थिंग, नवीन गोष्ट कळली मला. काय व्ह्यू आहे जबरदस्त. भारताचा झेंडा दिसतोय लिटरली. खतरनाक. हे व्ह्यू घरी बसून येणार नाहीत मित्रांनो. थोडं बाहेर पडा. मी थोडं ऑब्झर्व केला. रस्ता बघा एकदम स्ट्रेट, एकदम सरळ रस्ता. त्या समोर आहे ना मला 1-1.5 किलोमीटर पुढच्या ना लाईट्स दिसत आहेत मला गाड्यांच्या. असला भारी आहे ना सरळ रस्ता. कोण म्हणतं यार फक्त स्ट्रेट रस्ता ऑस्ट्रेलियामध्ये किंवा अब्रॉडमध्ये. यार भाऊ पुण्याला या आणि ह्या रस्त्यावर या मग कळेल तुम्हाला भाऊ रस्ता कसा आहे. आणि रस्त्याची क्वालिटी पण मस्त आहे. असं शिरूर सातारा रोड एकदम स्ट्रेट रस्ता आहे. अजून पण स्ट्रेटच कडक. ऑसम. 6:22 झाले तरी बघा इथं अंधार झाला पूर्ण. असं वाटतंय 7:30 वाजले. थोडं 1-2 मिनटात थांबलो होतो आम्ही. ॲक्च्युली काय थोडासा फटीग आला होता मला म्हणजे हात वगैरे हे म्हणून ग्लोव्स काढलेत मी. ग्लोव्स काढून थोडं चालवतं आहे म्हणजे जेणेकरून थोडंसं आहे. कारण की काय हात पूर्ण आखडला होता. डोंट नो वाय. ॲक्च्युली सवय एवढी नाही आहे ना मला पण. आय एम ऑल्सो स्टार्टिंग विथ द टुरिंग. आणि मी चालवतो गाडी बट आता हे कंटिन्यू 3 दिवस झाले ना आणि त्यामुळे थोडंसं असेल. आणि बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या पण मी तुमच्याशी शेअर करेल. एक तर आहे की मला हे शेअर करायचं आहे की अपग्रेड कसं करायचं. मी केलं आहे तसं का कसं अजून काय प्रॅक्टिस केली पाहिजे राईट. तर त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवेल. ती पण एक गोष्ट आहे. फटीग नाही यायला पाहिजे तुम्हाला पण. अजून 14 किलोमीटर आहेत मोरगाव. त्या दिवशी आपण सकाळी केलं आता आपण रात्री करतो आहे मोरगाव. सो दोन्ही गोष्टी होत आहेत आपल्याशी. काय सीन दिसतोय डोंगरावर आता राईट साईडला. एकदम मस्त. रात्रीचा थोडासा स्पीड कमीच ठेवा. मी पण तेच करतो बिकॉज रस्ता कसा आहे काय माहीत नाही. जर माहितीचा रस्ता असेल तर नो प्रॉब्लेम बट थोडासा स्लो ठेवलेलाच बेटर. आता इथं टर्न आला. एवढा वेळ सरळच होता रस्ता. जवळपास 15 किलोमीटर तरी असेलच कमीत कमी.
मी बघून तुम्हाला सांगालच, बट जबरदस्त मस्त होता रस्ता. ट्रॅफिक आहे का काय, गाड्या एकदम स्लो झाल्या. हो हो हो, गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, चढत नाही आहे ती. ती एक गाडी बंद पडली, त्यामध्ये झाला आहे विषय, चढत नाही आहे ते. हेवी व्हेकल्स हे अवघड असतं चढावर बंद झाले की. क्लच प्लेट त्यांच्या खूप हे असतात आणि पिकअप इन्स्टंट घेत नाहीत आपल्या लाईट मोटर व्हेकल्ससारखे. सो त्यांनी इथे दगड वगैरे लावले, तर गाडी उचलता येते. ओहो येस, कम ऑन, या निघाली. मस्त, भारी काढली, दगडं ठेवली खाली, सो रिव्हर्स नाही जाणार गाडी, आणि छान उचलली गाडी भाऊनी. मस्त चढ एकदमच, त्यामुळे होतो. आणि फुल लोडेड गाड्या असतात ना, त्यामुळे पण थोडासा तो इश्यू होतो. एकदम रस्ता आता नाईट झाला आहे, लाईट्स वगैरे काहीच नाही. मार्किंग पण लेफ्ट साईडचे आहे, सेंटरचे तर काय दिसत नाही आता. नाईटला अशा रस्त्याला जरा अलर्ट होऊन चालावं लागतं, तर ती एक आहे गोष्ट. एकदम पूर्ण अंधार आहे, गारठा सुरू झाला परत. आता लाईट्स लागतील आपल्याला असं वाटतंय मला नेक्स्ट राईडच्या वेळेस. जर नाईटला थोडंसं असं जरी झालं ना, थोडं लाईट्स कमी वाटतात, थोडे पाहिजे. आणि हे जे आत्ता येतात ना अप्परवाले, आफ्टर मार्केट्स आलेले असतात कार्सला, त्यांचा इतका त्रास होतो ना ऑपोजिट साईडवाल्यांना, काय दिसतच नाही. म्हणजे ॲक्च्युली विजिबिलिटी लॉस्ट होते पूर्णपणे. आता हा बघा कसा येणार आहे. फायनली आपण पोहोचतोय मोरगावला, आणि आपल्याला भेटल्यात या काकू. यांच्याकडनंच आपण नारळ आणि प्रसाद घेऊन अष्टविनायक यात्रेची सुरुवात केली. यांच्याशी 2 मिनटं बोलून आपण दर्शनाला जाऊयात. परवा इथूनच सुरुवात केली होती ना तुमच्याकडनं? हा हो, झालं. आज अष्टविनायक यात्रा पुन्हा एकदा मोरगाव येथे पूर्ण होत आहे, जिथून ही यात्रा सुरू झाली होती. मोरगावचे हे मयुरेश्वर गणपती अष्टविनायकाचे केंद्रस्थान मानले जाते. म्हणतात, जोपर्यंत मोरगावला येऊन दर्शन घेतलं जात नाही, तोपर्यंत अष्टविनायक यात्रा पूर्ण मानली जात नाही. या संपूर्ण प्रवासात आम्ही शेकडो किलोमीटर नाही, पण अनेक अनुभव, श्रद्धा आणि शिकवण गोळा केली आहे. प्रत्येक गणपतीने आम्हाला काही ना काही शिकवलं. कुणी विघ्न दूर करण्याचे बळ दिलं, कुठे शांती, कुठे आत्मविश्वास आणि कुठे विजय. आणि आज मोरगावमध्ये उभे राहून फक्त एकच भावना मनात येत आहे, ती म्हणजे कृतज्ञतेची. एक अनुभव असाही झाला, ज्यावेळेस आम्ही शेवटी मोरगावला पाया पडला, गुरुजींना नारळ दिला. त्यांनी नारळ आम्हाला पुन्हा दिला आणि तो घरातल्यांसोबत खाण्यास सांगितला. मागून एक गजर आला, गणपती बाप्पा मोरया. नंतर एक लहानसा मुलगा तिथे बोलला, पुढच्या वर्षी लवकर या. जणू की हा गणपतीचा आम्हाला संकेत होता की पुढच्या वर्षी देखील तुम्हाला अष्टविनायक यात्रा करायची. ज्यावेळेस मंदिरातून आम्ही बाहेर आलो, त्यावेळेस मंदिराची जी रोषणाई होती, ती जणू आम्हाला अभिनंदन करत आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जर तुम्हाला आमची ही अष्टविनायक यात्रेची सिरीज आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना पाठवा. तुमचे जे काही प्रश्न असतील अष्टविनायक यात्रेबद्दल, तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला विचारू शकता आणि इंस्टाग्रामला देखील आमच्याशी जोडू शकता. धन्यवाद. भेटूयात अशाच पुढच्या एका नव्या राईडमध्ये. तोपर्यंत रुचित ऑन व्हील्सला फॉलो करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.